आहे तो इगोइस्ट आहे, थेट रोष तुमचा नाम इगोइस्ट म्हणणं माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की ग्राउंड रिॲलिटी माहीत नसलेलं नेतृत्व असल्यामुळे काँग्रेसची बोलवण 17 जागेवर फक्त काँग्रेसला आपलं समाधान मानावं लागत आहे. एवढी वाईट अवस्था काँग्रेसची कधी नव्हती आणि त्याला जबाबदार राज्याचं नेतृत्व आहे, जे प्रभावीपणे उद्धव ठाकरे किंवा पवार साहेबांसमोर काँग्रेसची बाजू अभ्यास नसल्यामुळे योग्य पद्धतीने मांडू शकलेले नाहीत आणि म्हणून त्यातल्या चांगल्या जागा गमावून बसलेल्या आहेत. वास्तव आहे. लास्ट टाइम बघितलं 24 जागांवर काँग्रेस लढलेली होती, साधारण 8 जागेचं नुकसान होतं ना. मी काही असं आहे की जागा लढल्या सगळ्या जागा 100% निवडून याचं कोणी दावा करू शकत नाही, परंतु ज्या काँग्रेसला पारंपरिक जागा ज्या पॉझिटिव्ह राहिलेल्या आहेत त्या जागेमध्ये भिवंडी होती, सांगली होती. आता यांनी त्या जागा सोडून दिल्या, नेमकं काय केलं त्यांना माहिती आहे. पुढे काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व आणि प्रदेश नेतृत्व यांच्यामध्ये समन्वय नाही, त्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. मला त्यातली काही अधिक माहिती नाही, समन्वय कोण साधतं काय साधते, पण जो समोर निकाल या जागा वाटपाचा आला आहे तो निश्चितच फार काही समाधानकारक काँग्रेस जनांना नाही. आम्हाला तर आनंदच आहे, त्यांचं जे काही चाललं आहे आम्हाला आनंदच आहे, परंतु त्यांचं जे काही चाललं आहे कार्यकर्ते फार याच्यामध्ये अस्वस्थ आहे. शेवटला प्रश्न, कुठेतरी प्रदेश नेतृत्व शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आजचं बावलं होत चाललं आहे वाटतं. नाही, तसं आहे की ज्यावेळेस आपण जागेच्या संदर्भात चर्चा करतो त्यावेळेस तुमचाही प्रभाव पडला पाहिजे, लॉजिकल आर्ग्युमेंट्स त्यावेळी द्यावं लागतात, थोडा अभ्यासही असावा लागतो मतदारसंघाचा. इथे काहीच दिसत नाही आहे, त्यामुळे कदाचित यश मिळू शकलेलं नाही आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.